चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परिमी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा गुरु देवतारा सोपान देवा देवतारा सोपान देवा गुरु देवतारा सोपान ओ देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन श्री गुरुचरण सरोज रज निजम मुकुर सुधारी बरनम रघुबर बिमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरऊ कलेश पिकार मंगल भावन मंगल हारी द्रवभूषु दशरथारी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस विभुलोक उजागर रामदूत अतुलित परम विदेशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादी नाम पितदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हो सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी फिटली ते धनी येणे काळे हेची देवापय मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणून प्रसिद्ध असणारे नामदेवराया नामदेवरायांच्या अभंग गाथेतला हा 4 चरणाचा 4 कडव्याचा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे। वारकरी संप्रदायाचं ज्ञान शब्द आला की ज्ञानोबाराय डोळ्यासमोर येतात, वारकरी संप्रदायात वैराग्य शब्द आला की जगद्गुरु श्री तुकोबाराय डोळ्यासमोर येतात, वारकरी संप्रदायातली शांती समोर आले की शांती ब्रह्म एकनाथ महाराज डोळ्यासमोर येतात, भक्ती म्हटलं की निळोबाराय येतात। पण वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा ज्ञानाचा शांतीचा वैराग्याचा प्रचार ज्यांनी केला त्यांचं नाव आहे नामदेव महाराज। आज हो संप्रदाय तुम्हाला जो परदेशात परराज्यात याचा आवाज घुमताना दिसतोय, सौंदर्य दिसतंय, लोक स्वागत करत आहेत, हा संप्रदाय विस्तार ज्यांनी केला त्यांचं नाव आहे संत शिरोमणी नामदेव महाराज। नामदेवरायांचाच हा पंजाबला कधी गेलात तर मोठी गुरुद्वारा आहे, सुवर्ण मंदिर आहे। त्या सोन्याच्या मंदिरामध्ये पगडीवाले शीख लोक गुरु गोविंद सिंहाची पद गातात, कीर्तन करतात। त्या गुरु गोविंद सिंहाच्या पदामध्ये सुद्धा नामदेवरायांची 64 ते 65 पद त्याच्यामध्ये उपलब्ध आहे। नामदेवजी की बानी म्हणून त्याला प्रसिद्ध केलेलं आहे आणि पगडीवाले शीख लोक ते अभंग गायल्याशिवाय जीवन करत नाही। म्हणजे संप्रदाय परधर्मात परराज्यात परसंस्कृतीमध्ये ज्यांनी विस्तारानं प्रचारपूर्वक घातला त्यांचं नाव संत शिरोमणी नामदेवराया। आणि नामदेवरायांच्या अभंग गाथेतला हा 4 चरणाचा गोड असा अभंग आहे। देवाच्या दरवाजामध्ये मागणी मागितलेली आहे, उद्या आपल्या सप्ताहाचा काल आहे
आणि आपल्याकडे आज मंदिराचा जीर्णोद्धार आणि कळस बसलेला आहे. त्यानिमित्तानं या अभंगाची नियुक्ती मी केलेली आहे. अतिशय सुंदर या अभंगाचं गोड चिंतन आपण 9 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या देवपूर नावाच्या गावी देव नदी आहे आणि तीर्थक्षेत्रच निर्माण झाले. जशी पंढरी, जशी आळंदी, जसं त्र्यंबकेश्वर, तसं आता श्री क्षेत्र देवपूर म्हणायला काही हरकत नाही. असं देव नदीच्या काठाला पवित्र वसलेलं हे सिन्नर तालुक्यातलं छोटंसं गाव. आणि या देवपूर गावी जे जुनं मंदिर होतं ते खराब झाल्यामुळं मंदिरातल्या मूर्त्या नवीन बसवण्याचं काम समस्त ग्रामस्थ मंडळी, मंदिर जीर्णोद्धार समिती, कलशारोहण समिती मंडळी कल्पनेतून विद्यमाने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या संबंधातून महाराष्ट्रातील सगळे विद्वान कीर्तनकार, चिंतनीय कीर्तनकार, नामस्मरण करणारी कीर्तनकार आपण बोलवलेली आहेत. आणि त्या संबंधातून आजच्या जीर्णोद्धाराच्या उभारीला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. या अभंगावर किंबहुना या दृष्टीनं जो आज आपण कळस बसवला किंवा मंदिरात ज्या मूर्ती बसवल्या, या प्रमुख दिवसाचं कीर्तन आपण सगळ्यांनी माझ्या पदरामध्ये घातलेलं आहे. आणि त्या संबंधातून आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. अतिशय गोड वातावरण आल्यापासून तसं हे गावच फार पवित्र गाव आहे. या गावाला विठ्ठल रुक्मिणी ज्यांच्या संसारात लक्ष देण्यासाठी येतात असे भागवत महाराजांचं हे गाव आहे बरं का. आणि भागवत महाराज हे संत शिरोमणी आहेत. त्यांची संजीवन समाधी आपल्या गावी आहे. ज्ञानोबारायांसारखी संजीवन समाधी कुठं आहे तर सिन्नर तालुक्यातली देवपूर गावी जा आणि महाराजांचं दर्शन घ्या. पवित्र असं ज्ञानोबा तुकोबांच्या नंतर वारकरी संप्रदायाची परंपरा या भागाला जोपासण्याचं काम भागवत बाबांनी केलं होतं. आणि भागवत बाबांच्याच संजीवन समाधी, त्यांची समाधी आहे, त्यांचं मंदिर आहे. त्यांच्यानंतरची जी सगळी त्यांची सुभाष महाराज आदी करून दिगंबर महाराज ही त्यांची नंतरची जी परंपरा आपल्या गावाला लाभलेली आहे, त्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं भागवत बाबांना या ठिकाणी आपण साष्टांग प्रणिपात करूया. ते संजीवनच आहेत. आपल्याला पाहतात, आपल्याला गाताना पाहतात, ऐकताना पाहतात. तुम्ही किती सुंदर कार्यक्रम करतात, कशा मूर्ती तुम्ही बसवल्यात, कुणाची किती वर्गणी आहे, कोणी काय दिलं, हे सगळं पाहणारे भागवत बाबा आहेत. आणि भागवत बाबांच्या अथक आशीर्वादातून आपण या ठिकाणी एवढं छोटंसं गाव आणि थोडंसं दुष्काळी पट्ट्यातलं गाव आहे. कारण इकडं काही द्राक्षाच्या बागा नाहीत, तिकडं निफाडला आहेत. पण आपल्याकडे अजून सिन्नर तालुका तसं आमच्या गेवरा बीड सारखा दुष्काळीच तालुका आहे. पण अगदी त्या भागातही अतिशय तुम्ही कष्टकरी लोकांनी 65 लाखापर्यंत वर्गणी गोळा केली. सोपं नाही महाराज, हे बोलायला सोपं आहे. हो, आपापल्या जीवनातले कुणाचे 1000, कुणाचे 2000, कुणाचे 5000 असं एकत्रित येऊन आपण या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मी मगाशी येत असल्यापासून गावातली सगळी तरुण मंडळी बजरंग बली की जय, पवनसुत हनुमान की जय अशी नाचत गावत मला आणत होती. माझ्या अंगावरचे शहारे उभे राहायचे. हो, बजरंग बलीची काय सुंदर मूर्ती बसवली महाराज. तुमच्या तालुक्यात इतकं गोड मंदिर नसेल बघा, एवढं सुंदर मंदिर तुम्ही उभा केलेलं आहे. देवपूर गावाला आपण मानाचा मुजरा केला पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. आपल्या जीवनातल्या कष्टकरी शेतकरी लोकांनी, माता माऊल्या, पुरुष वर्गाने एकत्रित येऊन वर्गणी गोळा करून लोकवर्गणीतून हे मंदिर उभं राहिलं. आपल्या गावाला मोठी परंपरा आहे, संप्रदायाची पण आहे, राजकारणाची पण आहे. आपल्या गावाला 15 वर्ष नानासाहेब आमदार राहिलेले आहे, की जे गडाख नावानं प्रसिद्ध होते या भागात. आणि सगळा तालुका ज्यांचा नाशिक जिल्हा नव्हे भारत ज्यांना ओळखतो असे नानासाहेबांचं हे स्वर्गीय नानासाहेबांचं गाव आहे. आणि त्या नानासाहेबांचे आमचे विजू भाऊ, अगदी या ठिकाणी आप्पा म्हणतो आपण त्यांना, विजू आप्पा, ते पण बसलेले आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आजची जी सेवा आहे ते इतर कुळे आमचा प्रवीण नरवडे आहे. अगदी बरीचशी महादू खोले आहेत. या 2-4 जणांनी त्या काळात माझी नावं ध्यानात राहिली संपर्क केलेल्यांची. आणि आजचं जे सौजन्य अन्नदान, इतर जी कुळे आहेत म्हणजे गडाख सोडून इतर जी आडनावं आहेत, नरवडे, सगळ्यांचीच नावं आहेत त्याच्यात. इतर म्हटल्यावर सगळी झाली. आता गावातली सगळी मंडळी जी इतर गडाखांची काल पंगत झाली ना, आज सगळ्या इतर कुळाची पंगत आज त्यांनी दिली. महाराजांचं आयोजन केलं, सौजन्य दिलं. आणि सगळ्या इतर कुळांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून इतर सर्व कुळे देवपूर असं नाव टाकलेलं आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा बऱ्याच दिवसापूर्वी प्रवीण असेल, खोले असतील आदी करून सगळे आपण तरुण मंडळी जी कार्यक्रमासाठी तनमन धन देत आहेत, आल्यापासून स्वागत करतायत, या सगळ्या मंडळीनं बऱ्याच दिवसापूर्वी ही सेवा मला देऊन दिली. आणि त्याला अनुसरून आज आपल्या पवित्र गावामध्ये पवित्र मंदिराच्या या जीर्णोद्धार समितीच्या सप्ताहामध्ये हे जागराचं कीर्तन आहे, उद्या काला आहे. आणि त्या दृष्टीनं ही सेवा मला मिळालेली आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय भजन सम्राट स्वानंद सुखमाशी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये सगळ्या ज्येष्ठ कीर्तनकारांचे आवडते, तरुण कीर्तनकारांचे आवडते पहिली चाल, समय सूचकता ज्यांना जमलेली आहे
महाराष्ट्रात एकच गायक असतात ते म्हणजे आमचे महेश आगास भगुरे गुरुजी. सगळं जमलेलं आहे. आवाज गोडे, कोणाच्याही मागं म्हणू शकतात. त्यांच्या मागं म्हणणं मात्र अवघड असतं, पण ते कोणाच्याही मागं म्हणू शकतात. तेवढी तयारी केलेली आहे. हजारो विद्यार्थी तयार आहेत. महाराष्ट्रभर कोणत्याही भागात मी कीर्तनाला गेलो की गुरुजींचा एखादा तरी विद्यार्थी भजन म्हणणारा मला आढळून येतो. असे विद्यार्थी घडवण्याचं काम महेश महाराज भगुरे गुरुजींनी केलेलं आहे. गुरुजींना माझं वंदन आहे. तदनंतर दुसरा, महाराष्ट्राचा लाडका आवाज, प्रमाणाच्या चालीचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, कीर्तनात प्रमाण म्हणावी तर आमच्या रोहिदास आबा जगदाळे यांनी म्हणावी असं महाराष्ट्रभर नाव आहे. त्यांना पण 7 ते 9चं कीर्तन असेल तर 6:45लाच विना घेणार गडी. तंत वेळेत 10 ते 12 सकाळी असेल, कीर्तन करायलाच धाक पडतो. 10 वाजून 10 मिनिटं होऊ द्यायचे नाही. 10:00 मंडपात जावं लागतं. असं अगदी गोड व्यक्तिमत्व, अगदी आमचे लाडके. माझ्याही बरोबर काही दिवस आबा, खूप मी त्यांना आग्रह करतो, फार प्रमाण फार गोड म्हणतात. कीर्तनाला रंग भरवण्याचं काम करतात. रोहिदास आबा जगदाळे आपल्या बागाचं भूषण आहेत, जवळचेच आहे, आपल्याच बागाचं वैभव आहे. दहीवडी अगदी आमच्या आबांचं गाव, त्यांनाही माझं वंदन. तदनंतर आमचे वाल्मिक महाराज आहेत, शिंदेवाडीवरनं ज्ञानदेवराव आहेत, आमचे भाऊ आहेत, ज्यांनी आम्हाला या भागामध्ये, अरुण भाऊंनी पहिल्यांदा मला पानसाळ्याला आणलं होतं. जन्म आलो त्याचे कीर्तन आपण केलं होतं. तुका म्हणे काळ, आणि ते कीर्तन एवढं गाजलं की मग सगळ्या परिसराने कीर्तनं घेतली. पहिलंच कीर्तन आमच्या अरुण भाऊंनी घेतलं होतं. थोरातांनी एकादशीची कीर्तनं असायची पानसाळ्याला. त्यावेळेला मी एक 15-20 वर्ष होऊन गेली त्याला. तेव्हा मग शिंदेवाडीवर प्रेम जुटलं. तिथला तो जवान केशव गोसावीची ती यशोदा माझी बहीण झाली. आणि तेव्हापासून या भागामध्ये येत असताना देवपूर गावाला मात्र यायचं राहिलं होतं. भागवत महाराजांची काहीतरी कृपा झाली माझ्यावर, आणि त्या संबंधातून आपण सगळ्यांनी ही सेवा आमच्या पदरामध्ये घातलेली आहे. अरुण भाऊ असतील, हरिभक्त परायण, प्रकाश बाबा, तुम्हालाही माझं वंदन. परिसरातील गुणवान टाळकरी मंडळी. हा मग तेच ना, मी मागाशीपासून पाहतोय कुठंतरी भजे खाल्लेलं आठवणीत आलं मला. पण भजे मुसळगाव आमचे प्रकाश महाराज गोसावी किरण महाराजांचे वडील आहेत, त्यांना वंदन. आपण विनेकरी बाबाजी चिंता आमचे सानप महाराज आहेत, अगदी तुकाराम महाराज सारखेच वाटतात नाचायला लागल्यावर, त्यांनाही वंदन. पलीकडून विनेकरी, टाळकरी, गुणीजन सगळी आमची महाराज मंडळी, गायक वादक संस्थेची छोटी मोठी गोपाळ मंडळी, इकडची गावातील भजनी मंडळी, पंचकृषीतील 2ही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये आमचे लाडके लग्गीचा बास, स्पष्टता, रियाज केलेला आहे, दिसायला गोड, वाजवायला गोड, आमचे किरण महाराज गोसावी, त्यांनाही माझं वंदन. समोरून हरिभक्त परायण सचिन महाराज, तुमचाही हात गोड आहे. सचिन महाराजांनाही वंदन, दोघांनाही वंदन. रमेश साथी आहेत, मंडप डेकोरेशन सिस्टीम, अगदी त्यांनाही माझं वंदन. आपण शूटिंग करणार आमचं गजर हरिनामाचा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. फार चांगले कीर्तन शूटिंग करतो, आबांच्या गुरुजींच्या चाली एडिटिंग करतो, माझ्याही काही क्लिपा करतो, त्यालाही धन्यवाद. अगदी गजर हरिनामाचा हे कीर्तन आपल्याला लाखो वर्ष पाहायला मिळेल. जेव्हा आपण आहोत तेव्हा पाहू शकतो. गजर हरिनामाचा या चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी त्याचे ते बेल आयकॉनला दाबा, म्हणजे चांगले कीर्तनं, त्यांनाही पैसे मिळतील, आपल्यालाही थोडं ऐकायला चांगलं मिळेल. त्यांनाही वंदन. शेजारी दुसरे आहेत चॅनलवाले, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, माता माऊल्या, 2 चोपदार, भालदार, विनेकरी, माझ्या संगतीत आमचे गणेश महाराज, आधी करून एखाद्या बसलेल्यापैकी एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे. पण सिन्नर तालुक्यातून आलेली सगळी माननीय, पूजनीय, वंदनीय असणारी मंडळी, टाळकरी, गुणीजन, संप्रदायावर, तत्वावर, ज्ञानोबा तुकोबावर, प्रभू रामचंद्रावर, हनुमंतरावर प्रेम करणारी, देवपूर गावाच्या भागवत बाबांच्यावर प्रेम करणारी आपण सगळी मंडळी आहात. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. 1 तास माझ्याकडे आहे. 1 तासामध्ये जेवढी चरण अभंगाची होतील तेवढी आपण पाहूया. एकच विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 विठाला. आजचा दिवस आपल्या गावासाठी फार पवित्र दिवस. गडाख सर आलेले, दुसरे आमचे बरीचशी मंडळी आहेत. बरं, एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे. गावातल्या तरुणांनी खूप याला जीवन दिलंय. आपल्या इतर कुळांनी आज पंगत दिलेली आहे. सगळ्या मंडळीची, ग्रामस्थांची आडनाव, सगळ्या आडनावालीची पंगत आहे. मोठा सोहळा देवपूरला आयोजित आहे. आज आपल्याकडे देव आलेले आहेत. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई आणि बजरंगबली मोठ्या थाटामाटात वाजत गाजत दत्तगिरी बाबांच्या वैजापूर आश्रमातून महाराज आले. कलशारोहण झालं, मंदिरात मूर्ती बसवली. पांडुरंग, ज्ञानोबा, तुकोबा सगळ्या मूर्त्या पाहिल्या की असं वाटतंय आपलं देवपूर नाही आज अयोध्यात झाली, देवपूर नाही तर आपली आज आळंदीत झाली, ज्ञानोबा पंढरी झाली, देहू झाले. असं सुंदर मंदिरात गेलं की वाटतंय असा पवित्र काळ आपल्या जीवनासाठी अनुकूल आहे. म्हणून अगदी या मंदिराच्या
जीर्णोद्धार झाला, त्याचं कलशारोहण झालं आणि आता त्या संबंधातून आपण जो कीर्तन महोत्सव आयोजित केला त्या कलश स्थापनेच्या निमित्तानं त्याच्यात आज जागराचा दिवस आहे. संप्रदायाचा थोडासा एक छोटा नियम आहे की काल्याच्या दिवशी काला गवळण सांगावी, जागराच्या दिवशी थोडं देवाच्या समोर मागणं मागावं, उद्या काला आहे म्हणून, आणि मग बाकीच्या दिवशी भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टीनं कराव्या. अशी संप्रदायाला थोडी तत्वचिंतनाची बैठक आहे आणि जोग महाराजांच्या परंपरेतले आपण सगळे असल्यामुळं आपल्याकडे जो दिवस आलाय तो मागणीचा आहे. त्याच्यात दोन्ही आलं पाहिजे म्हणून मी अभंगाची नियुक्ती केली की आपण आता देवाकडेच जाणार आहोत. मंदिरात जर उभा केलंय तर देवाच्या दारात आपण काय मागितलं पाहिजे त्याची मागणी मागणारा अभंग नामदेवरायांचा आपण घेतलाय. काय असतं, कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणावं, कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणावं, आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणावं. आपण मंदिरात गेलो की हात जोडायला लावतो, वाढावी संता गृही व्हावी धनधान, थोडा बोलताना विको कमी राहू, म्हणताना दे फक्त. काय आपण कायम मंदिरात गेलो की मागायला लावतो तो भगवान आहे. कितीही जवळ असू द्या मागत राहतो तो मनुष्य. 50 वर्षाचे काही आमदार आहेत बघा, आमदार साहेबांची चिरंजीवची 50 वर्ष झाले काही काही माणसं आमदार आहेत तरी पुन्हा मागतातच 5 वर्ष, आम्हाला द्याच म्हणतात. आता लोकसभेचं बिगुल वाजलं काल आपण पाहिलं, आम्हाला द्या म्हणतात. किती कमी नाही, 50 वर्षाची परंपरा आहे घरामध्ये तरी मागतात. तो दोष त्यांचा नाहीये, माणूस म्हटलं की मागणारच. म्हणून कीर्तनकाराने पैसे मागितले म्हणजे लय नाराज होणार का, स्वभाव येतो माणसाचा. आमदार खासदार मागतात ते तर एवढ्याले कोट्यावाले, तर आम्ही का म्हणजे असा अर्थ वेगळा नका घेऊ. पण मुद्दा काय, माणूस म्हणलं की मागणार महाराज. जो माणूस आहे तो मागत राहतो. मी सांगत नाही, संत सांगतात. कायम मागतो, किती जवळ असू द्या नसू द्या तरी मागतो तो माणूस आहे. कधीही मागत नाही तो मात्र साधू आहे बरं का. हो खरंच सांग. आमा अनुचित काही मागणे आमा अनुचित वडिलांची जाणत तो, हो वडिलांची रीत जाणत तो. काही मागणे अनुचित आमा अनुचित वडिलांची रीत जाणत तो, वडिलांची रीत जाणत तो. अगदी पाठातलं प्रमाण नेहमी आपण ऐकतो की नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत. गोकुळदादा आपण सगळी ऐकणारी मंडळी आहात. काय वडिलांची रीत जाणत असो म्हणजे मागायचं नाही, साधू मागतच नाही. हा तपसरी जिने धिगत्याचे, उलट असं म्हणतो तो, का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणी, हा तपसरी जिने धिगत्याची. तुका म्हणे तुझी न लगेच सोडी, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी तुझी न लगेच सोडी, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची. तू का म्हणे तुझी न लगे दसोडी. किती प्रमाण पाठातली येणार आहेत. आता काय अर्थ असाच आहे, कधीच कुणाजवळ मागत नाही. हा तपश्रीजीने धिगत्याचे म्हणतात संत. न मागणे हा साधूचा धर्म आहे. कधीच मागत. आणि एक वाक्य सांगतो, जो मागतो तो महाराज असेल, कलाकार असेल, गुणीजन असेल. साधू मागत नसतो. जो मागत नाही त्याच्या पाया पडत जा. जो मागत नाही त्याला साधू म्हणत जा. जो मागत नाही त्याचं दर्शन वेळोवेळी घेत जा. हो, साधू मागत कधीच मागत नाही. मग प्रश्न असा आहे, साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला. साधू जर मागत नाही तर ह्याची देवा पै मागत आजचा अभंग आहे. कुठंही आपल्याला जा, ह्याची दान देगा देवा. जागराच्या दिवशी येतंय मागणी ते एक तुझं प्रती आहे. जागराच्या दिवशी मग सप्त्यातलं कीर्तनच जागराचं मागणीच आहे. आणि आपला सिद्धांत असा चाललाय की साधू मागत नाही. आता याचं उत्तर काय आहे. त्याचं उत्तर आहे, साधू मागत नाही, पण ज्या दिवशी देव तुमच्या घरी येईल त्या दिवशी साधून मागितलेलं आहे. म्हणजे कसं, भक्ती करता करता मंदिरातला देव झाला घरी, बरं देवळात मागितलेलंच नाही. अशी एकही कथा संप्रदायात नाही की मंदिरात जाऊन साधून मागितलं. मग मागण्याची आस पाहे मुखाकडे, असंच प्रमाण. चिंतेल्या रोकडे मनोरथ. साधून भक्तीच अशी केली
की मंदिरातला देव घरी आणला. तर तुमच्या देवपूरला भागवत महाराजांची संजीवन समाधी, का बरं तुम्ही त्यांचं दर्शन घेता, का बुक्का लावता त्यांचं? अहो देव आणला ना त्यांनी इथं. जिथं जिथं साधू आहे मंदिर तिथं आलंय महाराज. खरंच सांग, तुकोबाराय भंडाऱ्यावर गेले, भंडाऱ्यावर आता तुकाराम महाराजाचं मंदिर तयार व्हायला लागले. आधी तिथं देवाचं मंदिर. खरंच सांग, भंडाऱ्यावर देवाचं मंदिर, कोरडेश्वरावर देवाचं मंदिर, भामचंद्रावर देवाचं मंदिर. म्हणजे तिथं साधू गेलाय देव आलायच महाराज तिथं. पैठणला नुसते नाथ महाराज नाहीत ना, विजयी पांडुरंग आहे, श्री गुरु दत्तात्रय आहे. म्हणजे जिथं जिथं आळंदी माऊलीची नाहीच आहेत. दैवताचे नाव सिद्धेश्वर, सिद्धेश्वर, आवाज दे रे, आवाज. सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. ऐका ऐका गोड आहे. सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, वा वा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, सिद्धेश्वर, सिद्धेश्वर. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर. जिथं जिथं साधू आहे, कारण आहे देव जिथं, साधू जिथं जाईल देव जातोच महाराज. मग तुम्ही ज्या दिवशी याचा अभ्यास कराल, सगळ्या संतांचा असंच आहे, साधू मंदिरात जात गेला असा अर्थ काढू नका, गेला नाही. नाही तर काही काही लोक तयारच असतात लिहायला, महाराज म्हटले मंदिरातच घ्या. तसं नाही, गेला पण जाता जाता मंदिरातला देव आपल्या पाठीमागं डोंगरावर घेऊन आला. हो खरंच सांगतो, शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणला होते, तर द्वारकेचा कृष्ण परमात्मा 36 वर्षे त्यांच्या घरी आला ना, पाणी भरू लागला. आता एक कथा काय तुम्हाला नवीन आहेत का? पाठ आहेत ना, मी कशा करता सांगतोय. मंदिरातला देव साधून घरी आणला आणि घरी आल्यावर मागितलं महाराज, मंदिरात नाही मागितलं. पुन्हा आता प्रश्न एक निर्माण असा होतो, हे कळालं तुम्हाला, सिद्धांत कळाला, साधू मागत नाही, देव घरी आलाय म्हणून मागतोय, कळालं, ते अर्थ कळाला. पण आता ज्यांचा अभंग आपण घेतलाय ते कायम मंदिरातच. इथंही पुन्हा एक शंका आहे की नामदेवराय कायम मंदिरात, ते मंदिर सोडत नाहीत. नामदेवरायांच्या चरित्राचा भाग वाचला तर मग दूध पियो मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाल, गोविंद लाला गोपाल लाला रे, दूध पियो मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाल, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला रे, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोविंद गोविंद लाला. देवाला दूध पाजायला नामदेवराय बरं का. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, काकडा करायला नामदेव महाराज, भजन करायला मंदिरात नामदेव महाराज. प्रश्न असा आहे, साधू जर मंदिरात मागत नाही, अभंग नामदेव महाराजांचा, पुन्हा सिद्धांताला ग्लानी येईल. आता त्याचं असं झालं, एकादशीच्या दिवशी नामदेव महाराज मंदिरात नसायचे, मग बाकी 25, 26, 27 दिवस मंदिरातच. पण एकादशीला गर्दी असल्यामुळं ते वाळवंटात असायचे. आणि वाळवंटात मग कीर्तन असायचं. गुरुजी इतकं छान कीर्तन असायचं. ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे राहिलेले असायचे. जनाबाई महाराज आदेश द्यायची, म्हणा ज्ञानोबा अभंग. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा
एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवटी माझा दान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा दान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा दान राजा गोपाळासी लाया वाटी, दान राजा गोपाळासी लाया वाटे, माझा दान राजा गोपाळासी लाया वाटे, माझा दान राजा गोपाळासी लाया वाटे. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे. सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे. वा 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 भगुरे गुरुजी वा. एका प्रसंगात एका चालीमध्ये आपल्याला सगळं डोळ्यासमोरच आणून दिलं. वाळवंटात नामदेवरायचं कीर्तन असायचं एकादशीला. बाकीचे दिवस नामदेवराय मंदिरात, पण एकादशीच्या दिवशी गर्दी असल्यामुळं वाळवंटात. मग ज्ञानोबाराय टाळ घेऊन चाल म्हणायला, जनाबाई आदेश द्यायला, कबीर महाराज, गोरोबा काका, जोखोबाराया मिळविली मांदी वैष्णवांची, अशी सगळे टाळ घेऊन मस्त चाललेलं असायचं कीर्तन. रंगलेलं असायचं, 8:15 वाजता असं मस्त रंगलेलं असायचं. आणि रंगलेल्या कीर्तनात मग पांडुरंग कुठं थांबतोय मंदिरात, तो यायचा वाळवंटात. आणि या कीर्तनात नाचायचा प्रमाणानं सांगितलं आपल्याला. किती नाचायचा, नाचता नाचता इतका नाचायचा. किती किती ऐका. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. मग सावध होई देवाईसा बोले कबीर, साधू या संतांनी देवाला धरिला मनगटी, काय झाले म्हणून याद काय पितांबर गळाला. ओ पांडुरंगा, नाचत्या नाचत्या तुमचा पितांबर गळाला. अगोदर देवानं पितांबर आवळला, नीट ऐका जरा. आधी पितांबर आवळला, धावत गेले, नामदेवरायचा हात धरला. नामा, अरे मला सगळ्या संताकडे जायला जमतं रे, पण तू कायम माझ्या मंदिरात मला दूध पाजायला, नैवेद्याला, भजनाला, काकड्याला. आज योग आलाय, आज मी तुझ्या कीर्तनात आलोय, आज मी हात धरलाय. 1989 साली आमदार साहेबांनी सप्ताह केला होता म्हणे त्या काळात. आता 2024ला मंदिर पूर्ण झालं, भागवत बाबांकडे आलो, पण तुझ्याकडे येणं होत नव्हतं. आज मी तुझा हात धरला नामा. एवढा चांगला कार्यक्रम, एवढा गोडवा, काय सुंदर वातावरण बनवलं. सिन्नर तालुक्याला लाजवेल असं मंदिर देवपूरकरांनं उभं केलं. वा रे वा. अहो सगळ्या गावावर खुश झालो मी. देवपुरावर, इतर कुळावर सुद्धा, मागच्यावर सुद्धा हात धरलाय मी नामा तुझा. एवढा सुंदर कार्यक्रम, एवढी मंदिरात मूर्ती, एवढं गोड भजन, एवढं कीर्तन, एवढे टाळकरी, एवढं गायन, एवढं कशासाठी रे नामा. एवढं रोजच चाललंय, वारीत पण, मंदिरात पण, बाहेर पण, वाळवंटात पण, एवढं भजन कशासाठी. नामदेवराय म्हटले, देवा तू आमचा हात धरला ना, तो आमच्या कार्यक्रमावर खुश झाला ना, तो आमच्या मंदिरातली मूर्ती पाहून आनंदी झाला ना, तो आमच्या देवपूरवर खुश झाला ना नामा. देवा मग तू आमचा हात धरला म्हणून आमचा सिद्धांत जमला. आम्हाला तुझ्या दरवाजात मागता येत नाही, पण तू आमच्याकडे आलाय, आमच्यावर खुश झालाय. तू आमचा हात धरला म्हणून तुझ्या दारात आमचं एकच मागणं, अभंगाचं पहिलं चरण. हेची देवा पै मागत, 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 हेची
वा आबा धन्यवाद. ह्याची देवा पै माग देवा तू आलास म्हणून वेळ कमी आहे म्हणून लवकर उरकून घेतलं म्हटले मागून घेतलं तुला काय मागायचंय. देव खुश झाला. सांगा म्हटले काय देऊ. आज मूर्ती बसवली आज आनंदाचा दिवस आहे काय देऊ. ह्याची देवा पै माग एकच द्या म्हटले तुमचे तेवढे दोन्ही पाय मला देऊन टाका. आपल्या सगळ्याला एकच मागायचे रामाला. रामा तुमचे दोन्ही पाय. बजरंग बली तुमचे दोन्ही पाय. तुझे पायी चूक सर्व आहे बाबा. तुझे पायी चूक सर्व आहे. पायी सुख सर्व अगोदरच म्हटलं तुम्हाला प्रमाणाच्या चालीचे बादशाह आहेत. तेव्हा काय गोड अगदी तुका म्हणे काही न मागो आणि फक्त आता जे मंदिर उभं केलंय बरं का आता त्याचा फक्त पाय मागा. तुझे पायी सुख सर्व आहे म्हणून चरण सेवा खंडे तुमचे पाय देऊन टाका. आता हे पाय मागितल्यामुळं तुझे पायी सर्व सुख आहे म्हटल्यामुळं पाय का मागितल्याचे 2-3 कारण पाहावे लागतील आपल्याला. का बरं दुसरं का मागितलं नाही. नामदेवरायला देव म्हटले नामा नवीन आलेल्या जांभळ्या 500च्या नोटा मागायच्या पिवळ्या 200च्या मागायच्या. समृद्धी हवेला शिर्डी हवेला 5-6 एकर जागा मागायची. आमचं श्री हरी आलं जागा गेलेली मंडळी बरीच आली. 2-5 कोटी रुपये आले असते काय फायदा. हे आमचे पाय मागून काय मिळणार रे. काहीतरी MIDC म्हणा काहीतरी चांगलं पद म्हणा 2-4 कारखाने म्हणा काहीतरी चांगलं मागायचं दिलं सोडून माझे पाय मागितलेच ना मा. नामदेव महाराज म्हटले देवा या जगातल्या सगळ्या गोष्टीतली ताकद एका बाजूला आहे आणि तुझ्या दोन्ही पायाची ताकद एका बाजूला आहे. काय रे माझ्या पायात. काय नाही म्हटले तुझ्या पायानं काय झालं म्हटले इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं. त्या गौतम ऋषीनं इंद्राबरोबर आईल्यालाही श्राप दिला दगड होशील. आणि त्यांची सुंदर पत्नी दगड झाली. घरच्या पोळ्या खाणारा साधू भिक्षांना मागून खाऊ लागला. मधुकरी मागण्याची पाळी आली बायकोच दगड झाली. परिणाम रामचंद्र नावाचा अवतार तुम्ही घेतला. येऊ द्या येऊ द्या. नेमकं रामचंद्राचं नाव घेतलं आणि रामचंद्रच आले बघा. वा वा समय सूचकता साधली कडे आपली. बरं रामचंद्राचा अवतार झाला म्हणणं राम लक्ष्मण सीतामाई हनुमंतराय यायला लागले. तुम्ही तिकडं नका माझ्याकडे बघा जरा. आपल्या गावात आज बजरंग बली सहित राम पंचायतन आले. आपल्या गावात आज प्रभू रामचंद्र आपल्या गावात पांडुरंग आले. ज्ञानोबा सुंदर माहोल. देवपूर आज पंढरपूर झाले. देवपूर आज रामाचं नाशिक झालंय. देवपूर आज अयोध्या झालंय. देवपूर आज त्र्यंबकेश्वर काय आळंदी काय सगळं तीर्थक्षेत्रच झालंय. आणि अशा देवपूर गावाला आज आपल्या मंडपात प्रभू रामचंद्र राम लक्ष्मण सीतामाई आणि हनुमंतरायचं आगमन होतंय. आमचे भगोरे गुरुजी आलेत कीर्तनाला. फक्त तुम्ही बोलू नका. आजचा दिवस कसा आहे जसा आमच्या जोग महाराजांच्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली होती. भगोरे गुरुजींकडे माईक दिला होता आणि गुरुजी अभंग म्हणत होते सोनियाचा दिवस आज अमृते पाहाला. देवपूरकर आज तुमच्यासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. म्हणून अगदी आमच्या गुरुजींना मी विनंती करणार आहे गुरुजी तुमच्या आवाजात आम्हाला तेवढा अभंग ऐकू द्या. अभंग म्हणत असताना प्रभू रामचंद्राला घेऊन या. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला.
सोनियाचा दिवस आज चला सोनियाचा दिवस आज अमृते पाहे सोनियाचा दिवस वा 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 गाव भाग्यवान गाव आहे भाग्यवान गाव सोनियाचा दिवस आज अमृते पाहे सोनियाचा दिवस आज अमृते पाहे सोनियाचा दिवस आज अमृते पाहे सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला झाला सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की सगळ्यांनी हात वर करा दोन आपल्याकडे रामचंद्र आलेत फार गोड दिवस आहे हा सगळ्यांनी म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय पुरी के राजा राम पुरी के राजा राम वृषभावन के राजा राम पुरी के राजा राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम पवन सुत हनुमान की बजरंग बली की पवन सुत हनुमान आजच्या दिवशी देवपूर अयोध्या झाले वा आलेल्या सगळ्या देवाला वंदन करतो त्या देवाबरोबर हे पण देव आपल्याकडे आले वा अगदी त्या अहिल्याला दगड श्राप मिळाला माझ्याकडे बघा आणि प्रभू रामचंद्राचा आज त्यांच्यात राम अवतरलाय सीता अवतरली लखनजी महारुद्र हनुमान वा पार्ट बी लय भारी बनवले हो. कोण बनवणार आहे वा वा जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी बरोबर जानकी मातेच्या स्वयंवराला जात असताना चालता चालता तुमचा एक पाय जिथं ती दगड झालेली अहिल्या होती त्या दगडाला लागला आणि जसा पाय लागला शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली लंका दहन केली हनुमंत काशाण असं एक प्रमाणे शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली आणि कोणीतरी लिहिलेलं आहे पदी लागता दिव्य होवो निघेली तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली तुमच्या पायानं माझ्याकडे बघा तुमच्या पायानं आणा ना खुर्च्या आणा त्यांना असे ती तशी एक ती आता जी बसली तशी बी एक कथा सांगतो तुम्हाला मी ते बसल्यामुळे मला आठवलं हनुमंतराय अशी बसलेली फक्त ध्यानात ठेवा हे असे कुठं बसले ते पाया एक कथा सांगणार आहे मी तशी पण ऐका ते मला पाहून आठवलं पुढं पायाची सांगतो जे का आता हो याच्या पुढं लगेच सांगतो म्हणजे ते आणखीन ध्यानात राहील पक्क तुमच्या ऐका ऐका तुमचा पाय देवपूरकर जसा दगडाला लागला आणि दगडाची पुन्हा बाई झाली दगडाची बाई करण्याची ताकद जर तुमच्या पायात आहे तर आम्हाला दुसरं कशाला देता चरण सेवा खंडी तुमचे पाय देऊन टाका म्हणून पहिलं कारण पाहिलं आपण देवाचे पाय का मागितले दुसरं नामदेवराय अधिकारी संत होते आणि अधिकारी त्याच्यात देवाचे मित्र होते कायम एखादा माणूस जवळचा असला की तो तुम्हाला आवाजाव बोलत नाही तुम्हाला तो आरतुर बोलत असतो जीवाचा जीवलग मित्र भेटला की तो साखरे महाराज म्हणत नाही तो साखरे म्हणतो साखरे बरं कारण तो जीवलग असतो त्याला माहिती असतं आपण एकत्रित खेळलेला असतो गोट्या क्रिकेट जीवलग मित्र भेटला जीवलग मित्र तुम्हाला आवाजाव बोलत नसतो आरतुर बोलत असतो तसं नामदेवराय देवाचं अलौकिक नातं नामदेव महाराज म्हटले देवा तुम्हाला विचारलंच तुझे पाय का पाहिजेत म्हणून सांगतो ऐक ना देवा तुझी बायको किती आवडते तुला हे नामदेवरायने विचारलं बरं मी नाही मी फक्त संवाद करतोय नामदेवराय अधिकारी होते म्हटले देवा तुमची बायको किती आवडते
देव म्हटल्यावर ती काय सामान्याची बायको आहे का? पहा ती कवाडाकडे चालली भिताडाकडे. ती काय आपली का? पहा ती कवाडाकडे चालली भिताडाकडे. अशी एक डोळा एक ना की दरबी देखना असली डांबरी मेन कापडीन काळीन बेंद्रीन अशी आहे का? ती काय सामान्याची का? अरे लक्ष्मी आहे ती. माझ्या पत्नीचं नाव लक्ष्मी आहे. रमा चरण जयंती क्रिया यदि भास्करम प्रतिजयो श्रीमद भागवत सांगतंय. तिचा जन्म ज्यावेळेला समुद्रातून आली ती तिच्या तळपायाला सूर्य लाजायचा. सूर्य अय देवपूर कोण लाजायचं? तळपायाला सूर्य लाजवतो लक्ष्मीच्या. आपली नाही ती फॅरन लवली लावणारी. अय फॅरन लवली लावीत जाऊ नका बरं. करतो आता आला विषय म्हणून. लावली ना तुम्ही? लावीत जाऊ नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. लावत जाऊ नका. गाईची चरबी आहे त्याच्यात. मांस आहे मांस. गाई इतकी पवित्र आपली तिची चरबी जर त्याच्यात असेल ते तुम्ही तोंडाला लावता. आणि कोणतीच बाईन कोणताच पुरुष फॅरन लवली लावून गोरा होत नाही. तुमच्या डोक्यातून काढून टाकाय. गोरच व्हायचं असेल तुम्हाला तर 2 किलो काजून 2 किलो बदाम शिन्नरून आणा. अमावस्या पोटी छटाक बदाम छटाक काजू रोज खा. तुमचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतात बाबा काजू लय महागे, बदाम लय महागे. अरे फॅरन लवली महागे, काजू बदाम स्वस्त आहे. 105 रुपयाला 30 ग्राम आहे फॅरन लवली. एवढी एवढीच ट्यूब आहे. मग तुम्हाला कसं का? बाजीच बायको लावत होती म्हणून मला माहिती. बंद केलं ती. जर काय लावते कशासाठी? अर्थ काय सांगतो? मेकअप करून कोणी गोरं होत नसतं महाराज. पुन्हा ध्यानात ठेवा. लक्ष्मी आहे महाराज. ती इतकी सुंदर आहे म्हटले. नामा म्हटले नामा. अरे तिच्या तळपायाला सूर्य लाजवतो. इतकी सुंदर आहे. किती आवडते? काय म्हणतो? जीवापेक्षा जास्त आवडते. म्हटले मग तुमची बायको जर तुम्हाला जीवापेक्षा जास्त आवडते, एखाद्यानं जर तुमची बायको पळवली तर काय बोलतोस? म्हटले नामा कुणाची ताकद आहे? असं जे म्हटले मोठ्याचं कुणी जाकीत गरीबाचं कुणी उघडं पाडीत. म्हटले म्हणजे हो ते राम अवतारात ते रामचंद्र बसलेत नाही तर राम लक्ष्मण सीतामाई हनुमंतराय या अवतारात तुमची बायको रावणाने पळवली का नाही? खरंच आहे ना. काल्पनिक का व्हायना पण पळवली का नाही? पळवली. किती राग आला तुम्हाला? त्याचं कुळ फुकून द्यावं, त्याच्याबरोबर युद्ध करावं, आपलं राक्षसाला मारावं, लंका त्याची फुकून द्यावी, इतका राग आला. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे तुम्ही त्याच्याबरोबर युद्ध मांडलं, समुद्रावर पूल बांधला, 18 पद्मवानर घेतले बा, तर गोडेरेस गोलांगुळाचा गर्दा केला, ज्यामंत नळ नीळ हनुमंत असा राडा उपलब्ध केला. आणि जे युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यावर तो रावणाचा भाऊ बिभीषण हनुमंत राहायला भेटला. हनुमंता कारच्या पार्टीत यायचे. तुम्हाला लगेच कळालं ती आता काय 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 तिकडच्या पार्टीत सध्या. आता या विजू भाऊला विचारा. सध्या लय जोर आहे याच्यावर. तिकडच्या पार्टीत यायचं ते तेव्हापासून आहे. तुम्ही आताची काही काळजी करू नका. रामायणापासून आहे महाराज. बिभीषण भेटला. हनुमंता रामप्रभूकडे यायचं. आमचे हनुमंतराय म्हटले काहीच अडचण नाही. तर ते बिभीषण हनुमंताला म्हटलं तुला माहिती नाही ज्यानं बायको पळून आणली त्याचा सख्खा भाऊ आहे. चुलत मावस नाही, सख्खा. ज्यानं बायको पळून आणली त्याचा मी सख्खा भाऊ आहे आणि मला माफ करतील? हनुमंतराय म्हटले एकच करावं लागतं. खोके बिके पैसे बिशे काही लागत नाही. मग काय लागतं? आमच्याकडे तसलं काय नाही. पद नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, खासदार आमदार नाही. म्हटलं मग आमच्या प्रभू रामचंद्राच्या पायाला प्रभू रामचंद्राच्या पायाला फक्त मस्तक लावलं. पुन्हा तो बिभीषण म्हटला हनुमंता तुझं लग्न झालेलं नाही, तुला बायकोचं माहिती नाही. बायको पडून आणली त्याच्यासाठी जर एवढा राडा आहे, 18 पद्म वानर, बाबा बाबा युद्ध आहे आणि मला माफ करतील रामचंद्र? हनुमंतरायाला राग आला. किरण महाराज हनुमंतरायानं त्या बिभीषणाच्या हाताला धरलं. नामदेव महाराज देवाला म्हणतात तुझ्या पायाची ताकद आहे आणि ओढतच आणलं, चालतच आणलं. 18 पद्मवानर बसलेले होते. देवपूरकर माझ्याकडे बघा. माझ्या डोक्याच्या आकाराची एक शीळ होती, त्याच्यावर रामप्रभू बसायचे. खांद्याच्या आकाराची एक शीळ होती, त्याच्यावर लक्ष्मण बसायचे. 18 पद्मवानराचा गर्दा असायचा आणि दोन्ही सैन्याच्या मधून बिभीषण आले. हनुमंतरायचा हात धरल्यामुळे कोणत्याच वानरानं गदा उचलली नाही. हनुमंतरायचा हात होता. जसं चालत चालत आणलं आणि बिभीषणानं आपलं मस्तक प्रभू रामचंद्राच्या पायाला लावलं. इकडे बघा. जसं रामचंद्राच्या पायाला बिभीषणानं मस्तक लावलं तसं रामचंद्रानं हात केला. लक्ष्मणा उठा, द्या जागा बसायला. जागा कुणाला द्यायची? ज्यानं बायको पडून नेली त्याच्या भावाला. वा, बरं द्यायची कुणाची? जो बायको सोडून आलाय
नीट ऐका नीट. जागा द्यायची कुणाला? अरुण भाऊ, ज्यानं बायको पडून नेली त्याच्या भावाला. बरं जागा द्यायची कुणाची ही? जो 14 वर्ष पाठीला पाठ लावून आलाय, बायकोचा त्याग, घराचा त्याग, व तिकडे उपोषण धरलंय, राजगादी सोडली, एवढा रागीट लक्ष्मण आहे, पाठीला पाठ लावून सावलीसारखा उभा आहे. आपला लक्ष्मण नाही तो नदीकून वाटणी घेतो ना आपल्याला डोंगराकडली देतो. अय देवपूर आपला लखन नाही ते सिन्नरचा बंगला त्याला आणि देवपूरचं पडलेलं घर आपल्याला. कधीच बापाचा अंगठा घेतो असं नाही तो. 14 वर्ष राजगादीचा त्याग, 14 वर्ष उर्मिलेसारखी पत्नी हो, उर्मिलेसारख्या पत्नीचा त्याग. 1 महिना तुमच्या घरचं काम करू नका, तुमच्या भावाच्या घरचं मला करून दाखवा. तुमची पाकिस्तानी घरात घेणार नाही, तुमची काय माझीच घेणार नाही. सगळ्याचं असंच आहे महाराज. कल्पना करून पहा, 14 वर्ष पाठीला पाठ लावून भाऊ आलाय, 14 वर्ष तुमच्या पाठीमागं सावलीसारखा उभा राहिलाय. आणि ओ देवा, ओ रामचंद्रा, ओ पांडुरंगा, तुम्ही त्याला उठवलं. जागा कुणाला दिली तुम्ही? ज्यानं बायको पडून नेली त्याच्या भावाला. आता नीट ऐका, रामचंद्र पांडुरंग परमात्मा म्हटले, देव नामदेवराय बरोबर आहे तुझं, खरं आहे तुझं, चुकलंय माझं, पण काय बघ म्हटले, लक्ष्मी मला लय आवडते, लक्ष्मण तिच्यापेक्षा डबल आवडतो, पण जो कोणी माझ्या पायाला डोकं लावेल ना तो या दोन्हीपेक्षा जास्त आवडतो. नामदेव महाराज म्हटले, मग देवा तुमच्या पायाला डोकं लावल्यावर लक्ष्मण मागं जातोय, वैऱ्याचा भाऊ त्याची जागा घेतोय, आम्हाला कशाला दुसरं देता? चरण सेवा अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा. हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. हो वैऱ्याच्या भावाला देवपूरकर, सख्या भावाची जागा जर तुमच्या पायानं मिळते, आम्हाला कशाला दुसरं देता? चरण सेवा अखंडित. दगडाची बाई तुमच्या पायानं, वैऱ्याच्या भावाला तुमच्या पायामुळं सख्या भावाची जागा, म्हणून हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. याला मागणं म्हणतात महाराज. असं मागितलं पाहिजे. काय मागणं आहे महाराज? असं मागा बरं. देवाचे पाय मागत जा, देवाचं नाव मागत जा, दुसरं काही मागू नका. त्याची पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, हेच मागा महाराज. संसारातली कोणतीही वस्तू तुम्ही मागितली ना ती आनंद देत नाही, क्षणिक आनंद देईल, पण तुम्ही परमार्थातला देवाचे पाय मागितले ना जीवनभर आनंद देतात महाराज. काय आनंद आहे आज तुमच्या गावात. फक्त रामचंद्राचे पाय, पांडुरंगाचे पाय लागले ना गावाला. एवढं सुंदर मंदिर, एवढ्या गोड मूर्त्या बसवल्या, साक्षात देवच आला असं वाटतंय आणि आलेलाच आहे. अशा पांडुरंगाला, अशा रामचंद्राला आपण काय मागावं? हेची देवा पै माग, चरण सेवा खंडित. हनुमंतराय तसे बसलेत. म्हणून एक कथा सांगतो 5 मिनिटाची. नामदेवरायांनी पायच का मागितले? आता रामायणातल्याच कथा सांगतो आज, जेवढ्या होतील तेवढ्या. प्रभू रामचंद्र राज्याभिषेक झाला वनवासातून आल्यावर, आणि वनवासातून आल्यावर राज्याभिषेक झाल्यावर असं हे जे पंचायतन बसले नाही, असं पंचायतन प्रभू रामचंद्राचं बसलं. सगळ्या अयोध्येला आनंद झाला. अवधपुरी में आनंद भयो, जय रघुवर लाल की. सगळ्या अयोध्येला जसा आपल्याला 22 तारखेला आनंद झाला, प्रत्येक सगळ्या गावात पताका उभ्या होत्या, सगळ्या गावात दिंड्या होत्या, सगळ्या गावांनी कीर्तन होती. महाराज 22 तारखेला मिळत नव्हता, गायक वादक काही भेटत नव्हता.
5-5 कीर्तनकारानं केली, कारण सगळ्या गावानं उत्सव केला. वनवास संपला 500 वर्षाचा. आणि असं समजू नका बरं का, राम सांगितलं म्हणजे भाजपाचा प्रचार आहे, असं काही समजू नका. काय लोकांच्या डोक्यात खूळ बसलं हे. रामाचा ते भाजप तिकडे जाते, आपल्याला काय करायचं पक्षाचं, पण राम आधी आमचा वारकरी संप्रदायाचा, आमचा भजन आहे राम कृष्ण हरी. आधी आमचा येतो, आधी आमच्या संताचा आहे, आधी आमचा देव येतो, मग ते तुमचं तुम्ही काय असेल ते. पण राम हा आपला आहे. आपल्याला अयोध्येचा आनंद झाला. असं काही एका पक्षाचा नाही, तो सगळ्यांचा आहे. सगळ्यांचे आहेत राम, कायम ध्यानात ठेवा. प्रभू रामचंद्राला ज्यावेळेला गादीवर बसवलं, झाले राम राज्य काय उन्या आम्हासी, धरणी दरी पिके गाये ओळल्या मसी, राम वेळो वेळा मी गावो विये. इतका आनंद झाला. सगळ्या देशाला जसा आनंद झाला तसा अयोध्येला आनंद झाला. आणि बरेच दिवस निघून गेल्यावर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राने एक कार्यक्रम ठेवला. आता तुम्ही कसं कार्यक्रम ठेवला, सगळ्या पंचकृषीला बोलवलं, नामांकित कीर्तनकारांना बोलवलं. कधी आपली 9:15 वाजली कळलं नाही हो आपल्याला. एवढं कीर्तन रंगलं. काय त्या भजनामध्ये आपण रम्मान झालो. गुरुजींच्या आबांच्या आवाजात, किरण महाराजांच्या, सचिन महाराजांच्या पखवाजामध्ये इतकं गोड कधी 9 वाजायला लागले कळालं नाही. असा माहोल तयार झाला. आणि त्यावेळेला मग प्रभू रामचंद्राला वाटलं की आता आपल्याला ज्यांनी ज्यांनी वनवासात सहकार्य केलं त्यांची कृतज्ञता प्रगट करू. एक वाक्य सांगू, आपलं चांगलं झालं म्हणजे गरिबाची आठवण काढली पाहिजे. बरं, आपलं जरा बरं झालं ना, मग आपल्या बंगल्यामध्ये गरीबाला जेवायला बोलवलं पाहिजे. प्रारब्धानं एखादा श्रीमंत असतो तर एखादा गरीब असतो, कधी नाराज व्हायचं नसतं. पण चांगलं झाल्यावर मात्र गावाला जेवायला बोलवा, पंगत घाला. ज्याचं चांगलं झालं त्यानं भजन विसरायचं नसतं. आमचे गुरुवर्य महाराज म्हणायचे, अरे ज्याचं सुखात भजन आहे, विठ्ठल सुखान विठ्ठल दुखा, असंही म्हटलं. बरोबर आहे की नाही? हो, सुखामध्ये भजन करावं लागतं. हो, चांगले पैसे मिळाले, श्रीमंत झालो, बंगला बांधला, मग आता भजन विसरायचं नाही. सुखामध्ये भजन करायचं का? भरकटू देत नाही ते भजन. आणि दुःखामध्ये का करायचं? तुम्हाला सुख नाही, तुम्हाला दुःख मिळालंय, त्या दुःखातून ते तुम्हाला नाराज होऊ देत नाही, तुम्हाला ते लयाला जाऊ देत नाही. म्हणून भजन सुखातही असलं पाहिजे आणि भजन दुःखातही असलं पाहिजे. ऐका ना, मग रामचंद्रानं विचार केला, अयोध्येपासून वनवासात गेल्यानंतर ज्यांनी ज्यांनी माझ्याला कामाला आले वनवासात, त्या सगळ्यांचा सत्कार करायचा. मग जामवंताला बोलवलं, नळ नीळ बिभीषण सगळ्यांना आमंत्रण दिलं. अशी 155 लोक मोजून काढली. किती? 155. नीट ऐका कथा, ही कोणी ऐकलेली नाही. 155 लोक किरण महाराज शोधून काढली, अरुण भाऊ. त्याच्यामध्ये मग नळ, नीळ, जामवंत, त्याच्यात ते बिभीषण, विश्वामित्र, वशिष्ठ सगळ्यांना बोलवलं. ऋषी मुनी सिद्ध साधक अपार सगळ्यांना बोलवलं जेवढे आहेत. मग ते जे शबरी मातेच्या कुळातले म्हणा, त्या जटायूच्या कुळातले म्हणा, केवटाच्या कुळातले म्हणा, निषाद राजाच्या कुळातले म्हणा, आदिवासी काय सगळ्या समाज आहे, सगळ्यांना आमंत्रणं गेली. आणि कार्यक्रम असा ठेवला, कृतज्ञता सोहळा. जसं आपण म्हणून एक विनंती करतो, देवपूरकर, मायबाप जिवंत असताना मायबापांची कृतज्ञता करत जा. त्यांना असं व्यासपीठावर बसत जा, त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार घालत जा. मायबाप निघून गेल्यावर 10 लाख खर्च करू नका. मायबाप निघून गेल्यावर नका. जिवंत असताना त्यांच्यासमोर पंगत घाला, जिवंत असताना त्यांच्यासमोर एखादं कीर्तन ठेवा, जिवंत असताना एखादी वारी आई वडिलांच्या समोर करा. फार आनंद होतो त्यांना. गेल्यावर काय नाही मिळत महाराज, गेल्यावर कुठं त्यांना दिसणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे? हो, ते तर्पण करावं लागणार आहे, ते विधी आहे. पण आपण जिवंत असताना जर केलं, एक सांगू, मायबाप जिवंत असताना जर तुम्ही त्यांच्या पाया पडले ना, तर जे पुण्य तुमच्या पदरात पडेल ते जगात कुणाच्याच पडणार नाही. म्हणून तुम्ही जिवंत असताना मायबापच्या पाया पडा, जिवंत असताना कीर्तन ठेवा, जिवंत असताना आई वडिलांच्या गळ्यात तुळशीचे हार घाला, जिवंत असताना तिला आई म्हणा, जिवंत असताना तिचं दर्शन घ्या. हो, नुसतं महाराज लय भारी बोलतात, काय कीर्तन आहे, काय आवाज आहे, काय अंगावर, हे त्याच्यासाठी नाही आहे, शिकण्यासाठी घरी घेऊन जा. पुन्हा सांगतो, कृतज्ञता सोहळा जिवंतपणे केला पाहिजे, गुरूंचा केला पाहिजे, गुरुवाऱ्यांचा केला पाहिजे. बघा आमच्याकडे आम्ही आत्ता कुरेकर बाबांचा आळंदीला सन्मान केला. गुरुजी होते बोल माईकवर म्हणायला, अरे रे रे काय मंदिर वातावरण होतं महाराज. इंद्रायणीचा घाट असं वाटत होतं इंद्रच आली की काय पखवाज वाजवायला. गायन करायला घोगरे गुरुजी सारखे होते. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला डॉक्टर नारायण बाबांना. आत्ता एक 15 दिवसात कार्यक्रम केला. जिवंतपणे गुरुचा सोहळा केला पाहिजे. आम्ही आळंदीला शिकत असताना, आम्ही पाठाला असताना, आम्ही वैकुंठवासी माझे गुरुवर्य विठ्ठल बाबा घोलेंचा, कुरेकर बाबांचा, मोठे बाबांचा सत्कार केला. रथात बसून आणि ढोक महाराज सगळ्यांनी आम्ही रथात बसवलं होतं. जिवंतपणे करावं, जिवंत असताना त्यांचं दर्शन घ्या, जिवंत असताना सोहळे करा. तसंच ठरवलं अयोध्येच्या रामप्रभूनं सोहळा करायचा. 155 लोकांना पत्रिका गेल्या.
आमंत्रण गेलं. 155 खुर्च्या अयोध्येच्या राजदरबारात लागल्या. असं मोठं व्यासपीठ माझ्याकडे बघा. व्यासपीठावर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंतराय, बाकीचे सगळे असे 155 खुर्च्यावर बसणार. 155 खुर्च्या लावल्या, सगळ्या खुर्च्या लावल्या, सगळं नियोजन झालं. आपल्याला वेळ कमी असल्यामुळं तुम्ही जसं आज गाव सजवलंय, फुलं हातरलीत, महाराज काय नियोजन, काय पंगत, काय मूर्ती कुठं, कसा जे कुच कुठं, तुतारी कुठं, कोण गायक कुणं, असं जसं वातावरण तुम्ही आज बनवलं असा सगळा सोहळा त्या अयोध्येमध्ये तयार झाला. सगळी जय जयकार करायची. हो प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय, बजरंगबली हनुमान की जय, असा जय जयकार करत जसं आज देवपूर सजलं तसं अयोध्या सजली. 155 खुर्च्या लावल्या होत्या, या बाजूनी काही, त्या बाजूनी काही. आणि कार्यक्रम उद्या आहे. आदल्या रात्रीला जानकी मातेचा असा हात धरला आणि रामचंद्रानं ते 155 लोकांचे सत्कार कसे करायचे, कुणाला कोणता हार, कुणाला कोणते कपडे, कुणाला कोणतं गंगेचं पाणी, हे सगळं जानकी मातेला दाखव. बघा तुम्ही असंच असतं. सगळा कार्यक्रम तयार झाला की आपण आपल्या बायकोला काही राहिलो का, बघ बाबा तुझ्याकडलं कोणी राहू नये, कोणी राहू नये, तर तुझाच नेमका तुझेच वडील राहायचे सांगायचे. तसं रामचंद्रानं म्हटलं जानकी याच्यात काही कमी जास्त आहे का बघ बाबा, कोणी राहिलं तर नाही ना, तू पण माझ्याबरोबर वनवासात होती. सगळं दाखवलं आणि हे सगळं कार्यक्रम दाखवल्यानंतर जानकी मातेचा चेहरा पडला. जानकी माता नाराज झाली. नवरा हुशार असा पाहिजे की त्याला बायकोची लाईट गेलेली कळाली पाहिजे. नाही तर काय काय इतके येडे महाराज, काही कळत नाही मला. माणसाला चेहरा कळाला, कीर्तन करायला माणसाचे चेहरे कळाले पाहिजे. याला माझा आवाज येतोय का, माझं चिंतन कळतंय काय, नुसतेच त्याला कळतंय का बघ ना, खालच्यांना त्यांचे भाव कळाले पाहिजे. गुरुजींना ते कशी चाल म्हणली 2 मिनिटं, काही गायक अर्धा तास चाल, भारत कीर्तन 9 वाजले राजा, वेळ झाला काय महाराज कळतच नाही, काहीला चेहरेच कळत नाहीत. ज्या माणसाला चेहरा कळाला ना, संप्रदायातला ओरिजिनल माणूस समजायचा महाराज. चेहरा कळायला पाहिजे हो, असे चेहरे ओळखणारे काही माणसं आहेत महाराज. आणि ते बाईला कळायला पाहिजे नवऱ्याचा चेहरा, नवऱ्याला कळायला पाहिजे बाई. संसारात असतंच ते. तसं रामचंद्राला कळालं बाईचा चेहरा सुकला आणि रामचंद्र म्हटले जानकी काही चुकलं का याच्यात. जानकी माता म्हटली तुम्ही देव आहात, देवाचं कुठं चुकत असतं का, नाही नाही काहीतरी चुकलंय गड्या. म्हटले ज्या अर्थी तुझा चेहरा नाराज झालाय, सुकलाय, काय चुकलंय सांग. चुकलं नाही म्हटले प्रभू, तुम्ही 155 लोकांना मान दिला, खुर्च्या दिल्या, कुणाला कोणत्या गंगेचं पाणी आणलंय, कुणाला कोणती शाल आणली, सगळं सांगितलं. पण या 155 लोकांमध्ये माझ्या हनुमंताचं नाव नाही. खरं सांगू प्रभू, मी 14 वर्ष तुमच्याबरोबर वनवासात आले, 13 वर्ष तुमच्याबरोबर राहिले. ज्यावेळेला रावणाने माझं हरण केलं आणि त्या अशोक वाटिकेमध्ये मला ठेवलं, तेव्हापासून ते तुमची भेट होईपर्यंत मला एक एक क्षण, एक एक वर्ष इतका कठीण गेला. कधी भेटेल रघुपती एवढीच आस मी लावून बसले होते. मला कुणीच निरोप मिळत नसायचा. मी त्या लंकिनीच्या ताब्यामध्ये, त्या अशोक वाटिकेमध्ये, राक्षसनीच्या गाळ्यामध्ये अडकलेले होते. सारखं मी रडायचे. सांगे वो त्रिजटे सकये ऐसे मात, सांगे वो त्रिजटे मात, बेटी देईन का निधी रघुनाथ, बेटी देईन का निधी रघुनाथ. मन उताविळ दुरी झाला पंत, मन उताविळ दुरी झाला पंत. राहू ना सके माझा प्राण कुडियात, वो अशोकाचे बनी चिता शोक करे, अशोकाचे बनी चिता शोक करे. गोड प्रमाणे अशोकाचे बनी सीता शोक करी. एक एक वर्षासारखा एक एक दिवस मला गेला प्रभू. आणि ज्या दिवशी माझ्या हातावर तुमची मुद्रिका पडली आणि झाडावरून माझ्या हनुमंतानं मला सांगितलं की माते, समुद्राच्या पलीकडच्या काठाला रामचंद्र तुम्हाला न्यायला आले, तेव्हापासून माझं मन सदगदित झालं. आणि तुमची माझी भेट, तुम्ही आला त्याची शिकवण, तुम्ही आला ते मला सांगणारा माझा हनुमंत नावाचा पोरगा मला मिळाला. तेव्हापासून मी त्याला माझा मुलगा मानलं. ती अंगठी माझ्या हातात पडल्यापासून माझ्या जीवनात आनंद आला. तुम्ही मला लवकर भेटले.
माझं दुःख निघून गेलं, माझ्या वनवासातलं दुःख घालवणारा, माझी न तुमची भेट करून देणारा या विश्वातला एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे हनुमंतराया. बजरंगबली महारुद्र पवनसूत हनुमान. तुम्ही 155 लोकांसाठी खुर्च्या लावल्या, माझ्या हनुमंताला का खुर्ची नाही लावली? त्याला का एखादं व्यासपीठ दिलं नाही? त्याला का एखाद्या खुर्चीवर बसवलं नाही? प्रभू, त्याला एक खुर्ची तयार करा. रामचंद्राच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. बरोबर आहे तुझं जानकी, बरोबर आहे तुझं सीते, पण माझा हनुमान या कोणत्याच खुर्चीवर बसणार नाही ग. नाही नाही, काळजी करू नका प्रभू, ते बसू नाही तर नाही बसू, आपलं काम आहे. 155 लोकांना मान दिलाय ना, मग 156वी खुर्ची त्यांची लावा. अशी लावा, सगळ्यापेक्षा उंच करा. हो, सगळ्या गंगेचं पाणी आणा, सगळ्या पक्षाचे पंख आणा, त्याच्या सिंहासनाला लावा. सगळ्या गंगेचं पाणी हनुमंतरायचे पाय धुवायला आणा. सगळ्या प्रकारचे वस्त्र त्याच्या अंगावर आज चढूया. रामचंद्र आनंदाने डोळायला लागले. जानकी मातेच्या मनातला संकल्प म्हणून रात्रीतून एक खुर्ची तयार झाली. 155 खुर्च्यापेक्षा सगळ्यात मोठी, सगळ्यात भारी लावलेली, सगळे राजहंसाचे सगळे पंख त्याला लावण्यात आले. सगळ्या प्रकारचे वस्त्र दालनातून आणले गेले. रामचंद्राचा आदेश, सगळ्या गंगेचं पाणी तिथं आणलं गेलं. गुरुजी, सगळी आता तयारी झाली. सकाळच्या वेळेला गावातून मिरवणूक निघाली. जशी आज आपण आता श्रीराम जय राम जय जय राम ललकारी देत होतो. अवधपुरी के राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम अखंड भजन करत होतो की नाही आपण? अशी अयोध्या भजन करायला लागली. प्रत्येकाला खुर्चीवर बसवलं. 155 लोक खुर्चीवर बसली. वेळ कमी आहे. कुणाच्या गळ्यात हार, कुणाचे पाय धुतले जात होते, कुणाच्या गळ्यामध्ये शाली घातल्या जात होत्या. प्रत्येकाचा सन्मान होत होता. रामचंद्र स्वतःच्या हाताने सन्मान करत होते. 155 लोक खुर्चीवर विराजमान झाली होती. आणि सगळ्यांचं लक्ष सगळ्यात मोठ्या खुर्चीकडे गेलं होतं. अरे, ही विशेष खुर्ची कोणाची असेल? हा विशेष मान कोणाला असेल? हा मान कोणाला असेल? तेवढ्यामध्ये रामचंद्रांनी, सीतामाईनं, प्रभू रामचंद्रानं हनुमंतरायाला हात जोडले. हनुमंता, ही खुर्ची तुमच्यासाठी आहे, हे आसन तुमचं आहे, इथं तुम्हाला बसायचंय. हनुमंतरायाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. प्रभू, ही जागा माझी नाही, ही माझी जागाच नाही. काढा ते सिंहासन, काढा ती खुर्ची बाजूला काढा, पंख बाजूला काढा. सीतामाई म्हणत होते, हनुमंता, अरे मी रात्रीतून व्यासपीठ तयार केले, तुझ्यासाठी बनवलं रे. हनुमंता, तुझ्या आमच्यावर उपकार आहे, तू इथं बसलं पाहिजे. नाही मा, मला माफ करा, मी या व्यासपीठावर बसू शकत नाही. हे व्यासपीठ माझं नाही, ही खुर्ची माझी नाही. त्या खुर्चीला बाजूला काढण्यात आलं. 155 लोक खुर्चीवर बसले होते. गुरुजी, एकटेच हनुमंतराय होते. ते कोणत्याच खुर्चीवर बसले नव्हते. ऐका, सगळेजण बसून होते. असं पंचायतन मांडलं गेलं होतं. एका बाजूला राम सीता त्या पंचायतनावर, त्या मेन आसनावर, सिंहासनावर बसली होती. लक्ष्मणानं रामाच्या डोक्यावर छत्र धरलं होतं. भरतानं लक्ष्मणाच्या डोक्यावर छत्र, सीतामाईच्या डोक्यावर छत्र धरलं होतं. राम, लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत सगळेजण उभे होते. सीतामाई, राम आसनावरती बसलेले होते. 155 लोकांचा मंत्राच्या उद्घोषात, जसा आपण आज मंत्र उच्चार केला गावात, असं सगळ्यांचं स्वागत चालू होतं. आणि तेवढ्यामध्ये आता सीतामाईनं विचारलं होतं, हनुमंता बघ, सगळे माणसं बसलेली आहेत रे, सगळ्यांना जागा मिळाली रे, एकटा तूच राहिला की नाही? आता तुला कुठे रे जागा? तू कुठं बसणार रे हनुमंता? आता माझ्या हनुमंतरायनं बारीक रूप धारण केलं. हा जो हनुमंत बसलाय ना, माझ्याकडे बघा, अशा हनुमंतासारखं बारीक रूप धारण केलं. प्रभू रामचंद्राच्या पायाजवळ उजवा गुडगा खाली ठेवला, डावा गुडगा वर केला, उजवा गुडगा खाली, डावा गुडगा वर. प्रभू रामचंद्राच्या सीतामाईच्या पायाला एक हात लावला, खांद्यावरती गदा घेतली आणि बरोबर रामचंद्राच्या पायाजवळ हनुमंतराय बसले. मा, हे सीतामा, ही माझी जागा आहे. तो निकट हनुमंते पै केले, निकट हनुमंते दाशत्व निकट हनुमंते पै हनुमंते पैके मनोनी देखिले राम चरण, राम चरण, मनोनी देखिले राम चरण, मनोनी देखिले राम
जानकी माता ऐकावं मा, ही माझ्या पायाची, ही माझी जागा आहे, हे तुमचे पाय, तुमच्या पायाला माझा हात आहे, ही माझी ओरिजिनल जागा आहे. असं म्हटल्याबरोबर सगळा दरबार रडायला लागला. सगळे खुश झाले. कथा संपली. मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुमच्या गावानं रामचंद्राची मूर्ती मोठी बसवली का हनुमंताची बसवली? अय देवपूरकर बोला. मी तर पाहून आलो हनुमंताची मोठी. भगुरे गुरुजी, तुमच्या गावात रामाचं मंदिर आहे का हनुमंताचं? हनुमंताचं. तुमच्या गावात आबा मारुती राहायचं. तुमच्या महाराज गोसावी महाराज पांचाळ्याला भाऊ दोघाचं विग एकच, नुसतं हनुमंताचं. हा, तुमच्या गावात महाराज हनुमंत. चौपदार तुमच्याकडं दोन्हीचं का एक? रामाचं एक हनुमंतच आहे. रामाचं आहे हनुमंतच नाही. हां, रामाचं हनुमंतच आहे. तुमच्या गावात गणेश नुसतं हनुमंताचं. किरण महाराज तुमच्या मुसळगावाला दोन्ही पण. तुमच्याकडं हे तुमचं हुशार चौप झाले. अय सानप महाराज तुमच्या तिकडे निमगावला दोन्ही पण. याच्यातले अर्धे उत्तर अशी येतील दोन्ही पण आहे, आणि उत्तर अशी काही येतील की फक्त हनुमंताच. बरं का? महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही गावाला जा, एखाद्या गावात तुम्हाला रामाचं हनुमंताचं मंदिर सापडेल. पण प्रत्येक गावाला महाराष्ट्रात हिंदूचे जिथं आदिवासीपर्यंत गेलो मी, लांब फार लांब नंदुरबारपर्यंत जा, जिथं जिथं आपला धर्म पोहोचलाय तिथं प्रत्येक गावाला रामाचं मंदिर नाही आहे पण हनुमंताचं नक्की आहे. म्हणजे एखाद्या गावात दोन्ही असतील पण असं गावच नाही की तिथं हनुमंताचं मंदिर नाही. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, रामाच्या मंदिराची गरज आहे हो, रामदेव आहे ना. मग प्रत्येक गावात रामाचं मंदिर पाहिजे होतं ना. नामदेव महाराज म्हटले, देवा का रे, आम्ही तुझी भक्ती करतो, आम्ही तुझ्यासाठी भजन करतो, तुझं नाव घेतो, तुझ्या मंदिराची गरज तर ते हनुमंताचीच मंदिर गावाला दिले. कोणत्या यशीत जा हनुमान, कोणत्या यशीत जा हनुमान. का बरं? आम्ही तुझी भक्ती करतो, तुझं नामस्मरण करतो, का बरं तुझी मंदिरं नाही? प्रत्येक गावात हनुमंताचीच मंदिरं का? देव म्हटले, नामा अरे 155 लोकांना खुर्च्या दिल्या रे, सगळ्यांनी खुर्च्या घेतल्या, एकटा माझा हनुमान आहे, त्यानं खुर्ची न घेता फक्त माझ्या पायाजवळ जागा घेतली, माझ्या पायाजवळ बसला माझा हनुमान. मग माझ्या पायाजवळ जर हनुमान बसतो तर जगात मी त्याला मान दिला. माझ्यापेक्षाही मोठी मंदिर हनुमंताची असली पाहिजे, माझ्यापेक्षाही मोठी मूर्ती देवपूरला हनुमंतरायाची असली पाहिजे. नामदेव महाराज म्हटले, मग देवा खुर्चीचा त्याग करून जर हनुमंतराय तुमच्या पायाजवळ बसतात तर महाराष्ट्रात प्रत्येक गावाला त्यांचं मंदिर बांधता, आम्हाला कशाला दुसरं देता? चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा. शाबाश अखंडित चरण सेवा. रामचंद्राचे पाय ऐकता ऐकता 9 वाजून गेले. सगळ्यांनी कीर्तन घरी घेऊन जा आणि देवाला एकच मागा, हे रामचंद्रा, हे बजरंगबली. एक जाता जाता सांगतो पोरांनो, एवढी तरणीबाण पोरं गावातली माझ्यावर प्रेम करतात, कीर्तनावर प्रेम करतात. एक विनंती करतो, तुमच्या गावाला आता बजरंगबली आले,
बरं का, इतकी सुंदर मूर्ती आहे. संध्याकाळी 6:30 संध्याकाळी 6:30 पोरींनी मुलींनी ऐका, जेवढे अभ्यास करणारे हुशार होणारे विद्यार्थी त्यांनी ऐका. संध्याकाळी 6:30 ते 7:15 या वेळेमध्ये हनुमंतराय हे मृत्यू लोकात असतात, पृथ्वी तलावर असतात. आणि त्या काळात तुम्ही जेवढी हनुमान चालिसा म्हणाल तेवढं तुम्हाला फळ मिळतं. पूर्वी माझं एक कीर्तन केलं की आवाज बसायचा, 2 कीर्तन झाली की मला बोलता येत नसायचं. म्हणायचं असं का होतं असेल. मला एक जणांनी सांगितलंय का साधून, मी येतो आमच्या ड्रायव्हरला विचारा, 6:15 ते 7:15. आता तुमच्याकडे येताना मी 15 मिनटं जे लेट आलो त्याच्यामुळेच आलो. 15 मिनटं मी गाडी उभी करतो, मोबाईल सायलेंट असतो आणि 15 मिनटामध्ये डोळे झाकून हनुमंतरायची हनुमान चालिसा म्हणायची. आवाज क्लिअर झाला, आवाज कधीच बसत नाही, सगळं मिळतंय बघा. माझा अनुभव आहे. तुमच्या गावाला एवढी सुंदर मूर्ती बसली. आता उद्यापासून नियम करा पोरांनो, लाखो कामं बाजूला ठेवा. अर्धा तास, फक्त अर्धा तास. मी तर म्हणतो 15 मिनटं द्या. 15 मिनिटामध्ये 2दा हनुमान चालिसा होते. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, इथून सुरू करा आणि शेवटच्या त्या दोह्यापर्यंत त्या सगळ्या रुच्या तुमच्या मुखातून जाऊ द्या. हनुमंतरायचं भजन होऊ द्या. डोळ्यासमोर मारुतीरायाची मूर्ती आणा, तिला पाहत पाहत म्हणा, 1 वर्षानं मला अनुभव सांगा बाबा. तुम्ही म्हणाल खरंच साखरे महाराज गावाला आले, जीर्णोद्धाराच्या दिवशी काय कीर्तन झालं, काय आपल्याला सांगून गेले. 1 वर्षभर तुम्ही हे विसरणार नाही. घरी घेऊन जा. एकदा माझ्यासाठी सगळ्यांनी 2 हात वर करा. झालंय कीर्तन आता. वा वा वा. देवपूरकर भागवत महाराज आहे तिथं साक्षात. एवढा गोड सोहळा केला, तुमच्या गावाला काही कमी पडणार नाही. विजू आप्पा फार चांगलं गाव आहे. एवढी गोड मंडळी आलीत, ज्याचा हात वर आहे. ऐका, आपल्याकडं रामगिरी बाबांचा मोठा नारळी सप्ताह, नारायणगिरी बाबांचा, गंगागिरी महाराजांचा पांचाळ्याला यावर्षी पांचाळ्याला बरं का, जवळ आहे जवळ. पांचाळ्याला नारळी सप्ताह होणार आहे, जो जगातला 1 नंबरचा सप्ताह मानला जातो गंगागिरी महाराजांचा. हो, जे गंगागिरी महाराजांचे आमचे महेश्वर भगुरे गुरुजी त्या फडाचे आहेत. ऐका, त्या गंगागिरी महाराजांचा सप्ताह याला होणार आहे पांचाळ्याला. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, तुम्हाला त्याची माहिती मिळेल. पांचाळ गाव भाग्यवान आहे. आणि आज देवपूर अयोध्या झालंय, देवपूर त्र्यंबकेश्वर झालंय, देवपूर नाशिक झालंय, देवपूर आषाढी झालंय, देवपूर कार्तिकी झालंय. एवढा गोड सोहळा आहे. सगळ्यांनी तैठ हात वर करा. मागचे पुढचे, आता पुढच्याच वर्षी डायरेक्ट कीर्तन घरी घेऊन जा आणि एवढं भजन करा. ज्ञानोबाराय माझ्या तुकोबाराय, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबाराया. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबाराया. क्षमा परा, मने ज्ञानेश्वरा क्षमा परा, ज्ञान दे